आज बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या राखेच्या बुधवारच्या ॲश वेनसडेच्या या विशेष भक्तीमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. प्रियानो, आम्ही देव बापाला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा सालावादाप्रमाणे देवाने आम्हाला हा 40 दिवसांचा लेंथ समय दिलेला आहे, यासाठी की आम्ही आमचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आम्ही केंद्रित करावं. कारण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे की ज्याला माझा शिष्य व्हायचा आहे त्याने आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावा. आणि आम्हाला आमचा स्वतःचा वधस्तंभ समजण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ समजून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून हा 40 दिवसांचा हा जो सर्व भक्ती समय देवाने आम्हाला दिलेला आहे त्यामध्ये आज आम्ही प्रवेश करीत आहोत. प्रारंभ व शेवट प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावामध्ये आज आम्ही या लेन समयाचा प्रारंभ करीत आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, आमच्या डोळ्यांपुढे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त वर्णन करून ठेवलेला आहे, यासाठी की आम्हाला आमच्या वधस्तंभाचं कधी विस्मरण होऊ नये. हे बापा परमेश्वरा, आम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान वाटत आहे, यासाठी की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणामुळेच आम्हाला आमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा मिळालेली आहे. आणि हे बापा परमेश्वरा, आम्हाला देवाचे मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे. आम्ही हे बापा तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की आज सर्व जगभरामध्ये अशा प्रकारे हा लेन समय पाळला जातो आणि या सर्व लेन समयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण केलं जातं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिलेली आहे की मी येईपर्यंत तुम्ही माझ्या मरणाचं स्मरण करा. बापा, आज आम्हाला आध्यात्मिकता दे, आम्हाला स्मरण शक्ती दे, यासाठी की आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ स्मरण करता येईल आणि समजून घेता येईल. तुझ्या वचनाच्या आधारे हे बापा परमेश्वरा, आम्हाला त्या वधस्तंभधारी प्रभू येशू ख्रिस्ताची जी जबाबदारी आहे ती आम्हाला समजू शकेल. बापा, सर्वांना तू आशीर्वादित कर. आजच्या भक्तीमध्ये अंतर्भूत येणाऱ्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीला तू आशीर्वादित कर. बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. मान महिमा गौरव देवाला. बापा परमेश्वरा, स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना तू आपलं गौरव करून घे, तू उंचविला जा. मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची
या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चला ती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. बापावरी टेकताना, लेकरांना सुख फार. येशूपाशी राहताना, हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. यसिया संदेष्टाचा ग्रंथ अध्याय 53 1 ते 12 म्हणजे संपूर्ण वचने आपण वाचत आहोत, संपूर्ण अध्याय आपण वाचत आहोत. यशया अध्याय 53 1 ते 12 आपण प्रारंभ करीत आहोत. परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कुणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भूष कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत. आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल हाल केले, तरी ते त्याने सोशिले. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकिले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले असा त्या पिढीच्या लोकांपैकी कुणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्धनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरवेल. त्यांच्या अधर्मांचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
यावेळेला आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण खाली बसूनच हे गीत गाणार आहोत. ख्रिस्तास्तवा खाली वरी नमाहो त्यासमोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. भक्तांनो कृपा गाजवा भरिला दंड घोर सर्वत्र कीर्ती वाढवा तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. पाप्यानो धरा त्याचे पाय त्यजूनी पापे घोर पिडूनी त्याशी फळ काय तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. प्राणी मात्रांनो सर्वत्री नमाहो त्यासमोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य राजा थोर तो धन्य धन्य राजा थोर. उभे असतानाच आपण शुभवर्तमान वाचन करीत आहोत. मत्तेय शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 21 ते 28. मत्तेय शुभवर्तमान अध्याय 16 वचने 21 ते 28. स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की
मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. आत्मत्यागाचे आमंत्रण. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मी तुम्हाला खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. हे देवबापाचं शुभवर्तमान आहे. देवबापा वाचलेलं हे शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देवबापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. प्रियानो, हा 40 दिवसांचा समय अतिशय गंभीर समय आहे. आम्हाला आमचं सर्व लक्ष वधस्तंभावर खिळलेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित करायचं आहे. तो आज वधस्तंभावर नाही, तो आपल्या गौरवात पित्याच्या उजव्या बाजूला स्वर्गामध्ये विराजमान आहे. तो लवकरच या ठिकाणी आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. त्याच्या येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. परंतु जाण्याआधी त्याने आम्हाला आज्ञा दिलेली आहे की मीपर्यंत माझ्या मरणाचं तुम्ही स्मरण करा. संत पाऊल म्हणतो, वधस्तंभावर खिळलेला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अभिमानाशिवाय आम्हाला कशाचाही अभिमान वाटत नाही. गलती करणार संत पाऊल म्हणतो, तुमच्या डोळ्यापुढे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त वर्णन करून ठेवलेला आहे. वधस्तंभाविषयीचा संदेश हा देवाचे सामर्थ्य आहे. प्रियानो, त्या वधस्तंभाकडे आपण पाहूया. आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करूया, जो मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला. जो पुन्हा येणार आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण स्मरण करूया, प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, परम पवित्र आणि परम उच्च ठिकाणी विराजमान असणारा तू देव आहेस. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता आम्हासाठी देऊन टाकला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे बापा, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेला आहे. या विश्वासानेच आज मोठ्या आनंदाने बापा परमेश्वर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगत आहोत. कारण हे बापा परमेश्वरा, आमच्या अपराधांची, पापांची क्षमा करण्यासाठीच त्याला प्रायश्चित्तार्पण म्हणून त्या वधस्तंभावर आपलं निर्दोष आणि निष्कलंक रक्त सांडावं लागलेलं आहे. आम्ही त्याचं स्मरण करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, आम्हाला आमच्या तारणाचं विस्मरण होऊ देऊ नकोस.
आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचं विस्मरण कधीच होऊ देऊ नकोस. आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारण्याचं विस्मरण कधीच होऊ देऊ नकोस. आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या त्यागाचं स्मरण सतत राहू दे. हे बापा परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, प्रत्येकाने आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावं. ज्या प्रत्येकाला माझा शिष्य व्हायचा आहे त्या प्रत्येकाने, प्रभू आम्हाला ते सामर्थ्य कुठून मिळणार? प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या संदेशामध्ये ते सामर्थ्य आहे. आज तुझा संदेश आमच्यापर्यंत येऊ दे, की जेणेकरून बापा परमेश्वर आम्हाला ते सामर्थ्य प्राप्त होईल की आम्ही देखील आमचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताला अनुसरू शकू. याचा अर्थ आम्हाला समजू दे. आध्यात्मिक गोष्टींचा अर्थ आम्हाला आध्यात्मिक गोष्टींच्या द्वारे समजू दे. वचनाच्या उलगड्याने आम्हाला प्रकाश प्राप्त होऊ दे. आमचं लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे लागू दे. बापा सहाय्य कर, कृपा दया, अनुग्रह दे. आणि हा संपूर्ण 40 दिवसांचा समय आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत. यासाठी की बापा परमेश्वरा आम्हाला समर्पित जीवन जगता येऊ दे. केवळ या 40 दिवसांसाठी नव्हे, तर इथून पुढचे सर्व दिवस पुन्हा एकदा नव्याने आम्हाला आमचं समर्पण करता येऊ दे. पुन्हा एकदा आम्हाला पश्चातापी होता येऊ दे. हे बापा सहाय्य कर, कृपा दया, अनुग्रह दे. सर्व मंडळीला तू आशीर्वादित कर. प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. आज प्रत्येकांना बापा परमेश्वरा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचाच अभिमान वाटू दे. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. प्रभू या जगामध्ये जीवन जगत असताना सैतान हा एकाच वस्तूला घाबरतो आणि ती म्हणजे वधस्तंभ. एक उभा आणि आडवा खांब ज्यावर प्रभू येशू ख्रिस्ताला खेळण्यात आलं. प्रभू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे. जोपर्यंत आम्ही त्या वधस्तंभाच्या छायेत आहोत तोपर्यंत तो सैतान आम्हाला काहीच करू शकणार नाही, हा विश्वास दे बापा. कृपा दया, अनुग्रह दे. मान, महिमा, गौरव देवाला. या संपूर्ण 40 दिवसांमध्ये हा 40 दिवसांचा प्रवास करत असताना हे बापा तू आमच्या बरोबर आहेस. 28 मार्च पासून आम्ही पवित्र सप्ताहामध्ये प्रवेश करणार आहोत. जवळ्यांचा रविवार, मौंदी गुरुवार, उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थान दिन. याही भक्तींच्या द्वारे आम्ही आमच्या ख्रिस्ताचं स्मरण करणार आहोत. त्यावेळेला तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर आणि होऊ दे आमचं जीवन बदलून टाकणारा तो अनुभव आम्हाला येऊ दे बाबा. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह. मान, महिमा, गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्यामुळे मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियनो, आपण आजच्या मुख्य संदेशाकडे जात आहोत. आणि आज राखेचा बुधवार, ॲश वेनसडे. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आजपासून पुढे 40 दिवस म्हणजे 4 एप्रिल पर्यंत आम्ही या उपास समयामध्ये अर्थात लेन समयामध्ये आम्ही असणार आहोत. आणि या संपूर्ण 40 दिवसांचा आमचा जो मुख्य विषय आहे तो आहे वधस्तंभधारी प्रभू येशू ख्रिस्त.
वधस्तंभधारी प्रभू येशू ख्रिस्त. प्रियानो, आम्ही समजून घेणार आहोत की देवापुढे धूळ आणि राख होणे म्हणजे वधस्तंभधारी होणे. आणि वधस्तंभ याचा स्पष्ट थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर देवाची इच्छा पूर्ण करणे. स्वतःला वधस्तंभावर खिळून घेतल्याशिवाय, स्वतःला म्हणजे स्वतःच्या मीपणाला, अहमपणाला, गर्वाला, उद्दामपणाला त्या वधस्तंभावर खिळून घेतल्याशिवाय आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करता येत नाही. आणि वधस्तंभ हे सामर्थ्याचं प्रतीक आहे प्रियानो, हे दुर्बलतेचं प्रतीक नाही. हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असतानाच शैतानाचं मस्तक ठेचलेलं आहे. ज्या शैतानाने संपूर्ण जगाचं रान केलेलं आहे, एकूण एक व्यक्तीला त्याने पापाच्या बंधनामध्ये, गुलामीमध्ये जखडलं आहे. दुःख, क्लेश, आपत्ती, संकटे, भय, भीती, दडपणे यांचा जो कारण बनलेला आहे तो शैतान. त्या शैतानाचा पराभव प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलेला आहे. आणि मरणाने त्याला शून्यवत केलेला आहे. स्वतःच्या मरणाने त्याला शून्यवत केलेला आहे. झिरो. शैतान आता झिरो. इतके दिवस होता हिरो, आता बनला हिरो, आता बनला झिरो. शून्यवत केलंय प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला घाबरू नका. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आपल्या मुखात ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात ठेवा. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणाच्या सिंहासनावर विराजमान करा. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला आत्मा, जीव, शरीर याचं प्रभुत्व बहाल करा. आणि मग पहा, प्रत्येक समयाला शैतानावर विजय होणारं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. आणि सर्व काही करण्यास तुम्ही समर्थ व्हाल. प्रियानो, राख होणे म्हणजे वधस्तंभधारी होणे. धूळ आणि राख होणे म्हणजे वधस्तंभधारी होणे. प्रेषित पौल फिलिप्पिकरांना म्हणतो, फिलिप्पिकरास पत्र, माझ्याबरोबर तुम्ही पहा, काढा. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 18 आणि 19 वचन. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त अही गोष्टीत असते. आता प्रश्न असा आहे, 2 प्रकारचे ख्रिस्ती तयार झालेले आहेत. एक वधस्तंभधारी आणि दुसरे वधस्तंभाचे वैरी. आणि हे जे वधस्तंभाचे वैरी आहेत ना प्रियानो, त्यांना ओळखायचं कसं? तर प्रभू परमेश्वर देव त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनामधून स्पष्ट करत आहे की नाश हा त्यांचा शेवट. नाश म्हणजे फायनल, त्यांचं डेस्टिनेशन नरक. पोट हे त्यांचे दैवत. त्यांचा सर्व जीवन प्रवास, ऐहिक यात्रा, सगळं काही जे काय आहे ना प्रियानो, फक्त पोट ह्याच्याच भोवती फिरत राहतं. पोट म्हणजेच तुमच्या सर्व जगिकता, ऐहिकता. पोट म्हणजे फक्त भूक नाही. भूक फार प्रकारची आहे. भूकेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याने परीक्षा पाहिली शैतानाने, तेव्हा त्याला
प्रियानो, भूक लागलेली होती. भूक लागलेली होती. त्याने 40 दिवस उपवास केला होता. त्याला भूक लागली होती. आणि भूक लागलेली असताना मग शैतान त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, धोंड्याच्या भाकरी कर. प्रभू श्री ख्रिस्ताने सांगितलं, मनुष्य केवळ भाकणे नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मत्ते 4 अध्याय 1-4 ही वचने. आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, भूक म्हणजे फक्त पोटाची भूक नसते. भूकेचे अनेक प्रकार सांगण्यात आलेले आहे. अन्नाची भूक आहे, पैशाची भूक आहे, ज्ञानाची भूक आहे, वैभवाची भूक आहे, वासनेची भूक आहे, स्वगौरवाची भूक आहे आणि सुंदरतेची भूक आहे. भूक, या सर्व भूक, दैवत, पोट हे दैवत म्हणजे हे यांना दैवत बनवायचंय. देवापेक्षा अन्नाला जास्त महत्व दिलं तर पोट हे दैवत बनतं. देवापेक्षा पैशाला जास्त महत्व दिलं तर पोट हे दैवत बनतं. देवापेक्षा जगी ज्ञानाला जास्त महत्व दिलं तर पोट हे दैवत बनतं. देवापेक्षा अधिक महत्व वैभवाला दिलं, सुखाला दिलं, समृद्धीला दिलं तर पोट हे दैवत बनतं. देवापेक्षा अधिक महत्व वासनेला, स्वतःच्या इच्छेला, स्वतःचे छंद, आवडी निवडी ह्यांना जर दिलं तर पोटाची भूक बनते. ते पोट हे दैवत बनते. आणि शेवटी सुंदरता, देवापेक्षा अधिक महत्व सुंदरतेला जर दिलं, स्वतःच्या सुंदरतेला, नटणं थटणं, तर प्रियानो, मग ती भूक पोटाचं दैवत बनते. आणि असं अनेकांनी अनेक दैवत बनवलेली आहेत. अनेक दैवत. प्रियानो, प्रभू श्री ख्रिस्ताने खरी भूक काय आहे ती सांगितलेली आहे. मत्ते 5:6 मध्ये, जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. या ज्या सर्व 7 प्रकारच्या भूक सांगितल्या आहेत ना प्रियानो, अन्नाची, पैशाची, ज्ञानाची, वैभवाची, वासनेची, स्वगौरवाची आणि स्वसौंदर्याची, या सर्व भूका कधीच शमणार नाहीत, तृप्त होणार नाहीत कबरेत जाईपर्यंत. परंतु जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणेले होतील ना प्रियानो, ते निश्चित तृप्त होतील, कारण देव त्यांना तृप्त करेल. लक्षात घ्या. आणि संत पौल म्हणतो, नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. त्यांच्या अंतःकरणात फक्त ऐहिक गोष्टी. निर्लज्जपणा, म्हणजे काय? देवापुढे उन्मत्त गर्विष्ठ होणे, देवाला न जुमानणे. एकंदरीत त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा उद्देश आणि हेतू एवढाच असतो की देव नाहीच, देव पाहतच नाही, देव काय करतो, देव नाहीच. ते तोंडाने म्हणत असतात देव आहे, प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वासही ठेवत असतात, परंतु त्याला प्रभू प्रभू म्हणण्यापुरतच त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्याला कधीच प्रभुत्व देत नाहीत, त्याच्या इच्छेप्रमाणे कधीच करत नाहीत. आणि चित्त आहे गोष्टीत. आणि म्हणून जे वधस्तंभाचे वैरी आहेत ते ओळखता येतील, सहज ओळखता येतील. नाश हा त्यांचा शेवट आहे, परंतु पोट हे त्यांचे दैवत, निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण, त्यांचे चित्त ही गोष्टीत असते. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे. आणि या 3 गोष्टी ज्यांच्यात आहेत ना प्रियानो, ते वधस्तंभ धारी नसून ते वधस्तंभाचे वैरी आहेत आणि त्यांचा नाश अटळ आहे. आजच आम्ही जागृत झालं पाहिजे. प्रभू श्री ख्रिस्त यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला की आमचा नाश होऊ नये, आमचा नाश होऊ नये. प्रियानो,
आजच आम्ही त्याला शरण गेलो पाहिजे आणि त्याच्याजवळ क्षमा मागितली पाहिजे. जर मी त्या पोटाला, त्या भुकेला दैवत बनवलं असेल, जर मी निर्लज्जपणा हे भूषण मानलेलं असेल आणि जर मी माझं चित्त ऐहिक गोष्टीत लावलेलं असेल, तर आजच पश्चाताप करा आणि ख्रिस्ताला शरण जा. वधस्तंभाचे वैरी होऊ नका. वधस्तंभाचे वैरी कोणीही स्वर्गात जाणार नाही. प्रियांनो, आमच्या डोळ्यापुढे या संपूर्ण लेन समयामध्ये एक प्रतीक वचन राहील आणि ते आहे 1 करीन 1 23 वचन. 1 करीन 1 23 वचन. पुन्हा एकदा 1 करीन 1 23 वचन. माझ्या मागे म्हणा, 1 करीन 1 23 वचन. धन्यवाद. आणि ते वचन असं आहे, एवढंच आम्हाला घ्यायचं आहे. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. माझ्या बरोबर म्हणा, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. जे वधस्तंभधारी आहेत ते वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवित असतात. आणि गाजवणे म्हणजे काय? वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवणे म्हणजे काय? या 7 संदेशांच्या मालिकेमध्ये आम्ही पाहणार आहोत. 7 संदेशांची मालिका. प्रियांनो, योहान 1:11 मध्ये ख्रिस्ताचा पहिला वधस्तंभ सांगितलेला आहे. योहान 1:11. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आता हेच वचन आम्ही असं वाचू, जे त्याचे ख्रिस्ती त्याकडे तो आला, तरी ख्रिस्ती लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. कसं वाटेल? यहुदी लोकांनी हेच केलं, त्या इस्रायली लोकांनी हेच केलं. तो त्यांचा होता, तो दाविदाच्या घराण्यात जन्मला होता, तो त्यांच्यामध्ये आला यासाठी की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. परंतु नाही नाही नाही, कुणीच स्वीकार केला नाही. आज तेच पुनरावृत्ती घडत आहे. तो चर्चमध्ये येतो, ख्रिस्ती लोकांच्या घरात येतो, तो त्याच्या स्वकीयांकडे जातो, पण स्वकीय त्याचा स्वीकार करीत नाही. पुन्हा 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 आम्ही ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत नाही. प्रियानो, जेव्हा आम्ही त्याचा स्वीकार करीत नसतो तेव्हा आम्ही त्याला वधस्तंभावर खेळत असतो. ख्रिस्ताला स्वीकार न करण्याचं पाप फार भयंकर आहे. इस्रायल लोकांनी ते सोसलंय. प्रियानो, त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. त्यांची अवस्था काय झाली? ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर अवघ्या 30-35 वर्षामध्ये बेचिराग झालं यरूशलेम, बेचिराग झाला तो यहुदा राष्ट्र. जगाच्या नकाशामधूनच नष्ट झालं. 1947 म्हणजे 1947 पर्यंत भटकत होते. सर्व जगभर पांगले होते. आणि त्यानंतर देवाने त्यांना वचनाप्रमाणे एकवट केलं. पुन्हा त्यांना त्यांच्या देशात आणलं. आज जो इस्रायल देश दिसत आहे ना प्रियानो, त्याला स्थापन होऊन फार दिवस झाले नाही. प्रभू येशू ख्रिस्तानंतर तो सगळा पांगला होता जगभर. त्यांना स्वतःचा देश नव्हता. कायनाला सर्वात पहिला शाप दिला देवाने, भटकणारा आणि परागंदा होशील. जे कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करत नाहीत ना प्रियानो, भटकणारा आणि परागंदा होतात, कष्टी आणि भाराक्रांत होतात. ते भटकत राहतात.
भटकत राहतात, परांगदा होत राहतात. कशाच्या मागे? या जगिकतेच्या मागे, दैहिकतेच्या मागे, अहिकतेच्या मागे, पाप, अपराध, दुष्कर्म यांच्या मागे ते भटकणारे आणि परागंदा म्हणतात. शांती म्हणून नाही, समाधान म्हणून नाही. प्रियांनो, माझ्या घरात मी ख्रिस्ताचा स्वीकार करतो का? आत्मपरीक्षण करा. माझ्या मंडळीत आम्ही आमच्या ख्रिस्ताचा स्वीकार करतो का? तुम्हाला असं वाटत असेल, परंतु खऱ्या अर्थाने आम्ही त्याचा स्वीकार करतो का, याचं आत्मपरीक्षण करणं फार महत्वाचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, प्रियांनो, त्याचा स्वीकार केला नाही, स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि कशा कशा प्रकारे त्याचा स्वीकार केला नाही? जन्म घेण्यासाठी बेथलेहमकरांनी त्याला जागा दिली नाही. बेथलेहम म्हणजे कोणतं? दावीद नगरी. दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे असं देवदूताने त्या मेंढपाळाला नाही का सांगितलं? दाविदाची नगरी, दाविदाचं गाव, त्यामध्ये तो आला. पण बेथलेहमकरांनी त्याला जन्म घेण्यासाठी जागा दिली नाही. शेवटी त्याला नाईलाजास्तव जन्म त्या गोठ्यामध्ये घ्यावा लागला. अतिशय परित्यक्त, अतिशय निकृष्ट, अतिशय घाणेरड्या जागेमध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्याने संपूर्ण जग निर्माण केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, प्रियांनो, जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही. हा पहिला त्याचा वधस्तंभ. त्याला नाकारलं, त्याच्या लोकांनी नाकारलं, स्वीकारलं नाही. प्रियांनो, पुन्हा एकदा सांगतो, जो कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करणार नाही, भयंकर त्याच्यावर परिस्थिती गुदरणार आहे. बेथलेहमकरांचं काय झालं? बेथलेहमकरांचं काय झालं? थोड्याच दिवसात हेरोदाने फरमान काढलं, बेथलेहमामधील 2 वर्षाखालील लेकरांची कत्तल करून टाका. अतिशय निर्दयपणाने त्या रोमी शिपायांनी 2 वर्षाखालील लेकरांची कत्तल उडवली. ख्रिस्ताचा स्वीकार न करणे इतकी साधी गोष्ट नाही. देवाचं भय बाळगा प्रियांनो, भय बाळगा. आज अनेक आईबापांची लेकरं त्या रोमी शिपायांनी कत्तल केलेली आहे. अनेकांची लेकरे त्यांच्या आवाक्यात नाहीत, त्यांच्या आज्ञेत नाहीत. ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत. ते पाप, अपराध, दुष्कर्म यामध्ये फसलेले आहेत. अनेकांची लेकरं शिकत नाहीत, अनेकांची लेकरं काम करत नाही, व्यसनाधीन झालीत. हे काय आहे? कत्तल उडवली त्या शैतानाने त्या लेकरांची. इस्रायलच्या इतिहासात ही गोष्ट घडलेली आहे की आईंनी आपली लेकरं शिजवून खाल्लेली आहेत. आयांनी आपली लेकरं शिजवून खाल्लीत. आई बाप आपल्या लेकरांना आज शिजवून तर खात नाहीत ना. त्या लेकरांना देवाच्या भयात, देवाच्या भक्तीमध्ये, देवाच्या विश्वासामध्ये वाढवण्याऐवजी त्यांना जगिकतेमध्ये आणि दैहिकतेमध्ये लोटून दिलेला आहे. का? ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर असं घडतं प्रियांनो. आपल्या घरात जर ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर असंच दृश्य दिसतं. आज ख्रिस्ती घर काय झाली? आम्हाला असं वाटतं की आम्ही फार वेल सेटल आहोत, आमच्याकडं मोठं प्रशस्त घर आहे, कार आहे,
टू व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, आमच्याकडे सर्व सुख समाधानाची साधनं आहेत. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, हे म्हणजे सेटलमेंट नाही ख्रिस्ती लोकांची. आमची लेकरं ख्रिस्तामध्ये आहेत का? आज जर ख्रिस्त आला तर मी आणि माझी लेकरं कुठं जाणार आहेत? याचा विचार कधी आईबापांनी आणि लेकरांनी केलाय का? राख होणे म्हणजे वधस्तंभधारी होणे. वधस्तंभाचे वैरी होऊ नका प्रियांनो. आज राखेचा बुधवार आहे. राखवा, राखवा. प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार करा. त्याला आपल्या घरात जागा द्या प्रियांनो. आणि ती जागा कोपऱ्यातली देऊ नका, सिंहासनावरची जागा द्या, सिंहासनावरची. आणि मग पहा तुमचं घर कुटुंब तो कसा आशीर्वादित करतो ते. आपल्या चर्चमध्ये आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो का? प्रियांनो, अनेकांसाठी चर्च आशीर्वादाचं होण्याच्या ऐवजी शापाचं ठरतं. कारण त्यांनी चर्चमध्ये येऊ नये, ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नसतो. आणि मग तो शैतान असल्यांची कत्तल उडवून देतो निरनिराळ्या प्रकारे. एका चर्चमध्ये असं दृश्य आहे की काही लोक वधस्तंभधारी आहेत तर काही वधस्तंभाचे वैरी आहेत. आणि वैऱ्यांचा सूड उगवल्याशिवाय ख्रिस्त राहणार नाही. त्यांचा नाश हा अढळ आहे. संत पौल फिलिप्पिकरांना सांगत आहे, जागृत करत आहे. आज तोच इशारा आम्हाला आहे. वधस्तंभधारी व्हा. प्रियांनो, ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी योग्य जागा दिली नाही. आज आमचा वधस्तंभ कोणता आहे? कदाचित आम्हाला योग्य जागा मिळणार नाही. लोकांच्या शब्दात योग्य जागा मिळणार नाही. लोकांच्या भावनेत योग्य जागा मिळणार नाही. लोकांच्या कृतीत योग्य जागा मिळणार नाही. म्हणून का आम्ही चवतळून उठायचं? तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याला वधस्तंभावरची जागा दिली हो. त्याला जन्म घेण्यासाठी त्या बेथलेहमकरांनी, त्याच्या स्वकीयांनी त्या गायीच्या गोठ्यातली जागा दिली. तो काही बोलला नाही. आम्ही कारणावर गोंधळ करतो. आम्हाला आमची पोझिशन मिळाली नाही, आमच्या पोझिशनची जागा मिळाली नाही, हुद्दा मिळाला नाही. घरामध्ये असो, चर्चमध्ये असो, कामावर असो, समाजात असो, कुठेही असो. देवाचं वचन हे सांगत आहे प्रियांनो, देवाचं वचन हे सांगत आहे. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर बरे होईल. वधस्तंभधारी व्हा. वधस्तंभाचे वैरी होऊ नका. त्याचा स्वीकार करा. ख्रिस्ताचा स्वीकार करा. आपल्या अंतःकरणात, आपल्या घरात, आपल्या चर्चमध्ये. प्रियांनो, कदाचित लोक तुम्हाला योग्य जागा देणार नाही. खंत करू नका. फार डिस्टर्ब होऊ नका. अस्वस्थ होऊ नका. तुमच्या आधी त्या ख्रिस्ताला तो वधस्तंभ उचलावा लागलेला आहे. तो तर कोण होता? तो तर स्वर्गीय देव, जिवंत देवाचा पुत्र. तो तर स्वर्गाचा. आम्ही तर पृथ्वीचेच आहोत. एवढं काय विशेष त्यात? घाबरू नका. वधस्तंभ उचला आणि मग पहा. शाब्बास माझ्या भाल्यावर विश्वासू दासा. तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझ्या पुष्कळांवर नेमणूक करेन. ही आमच्या धान्याची, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताची ही महान वाणी आम्हाला ऐकायला येईल. प्रभूला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, तू आज आव्हान केलंस वधस्तंभधारी व्हा. आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ समजून घेत असताना प्रभू, आज पहिली गोष्ट, पहिला वधस्तंभ बापा आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याला जन्म घेण्यासाठी योग्य जागा दिली नाही. आम्हाला देखील मिळणार नाही.
योग्य जागा मिळणार नाही. म्हणून आम्ही वधस्तंभावरून खाली यायचं का? आम्ही वधस्तंभधारी आहोत प्रभू. आम्हाला वधस्तंभधारी बनव. वधस्तंभाचे वैरी बनू नको देऊ बापा. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्यामुळे मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला दानार्पण होईल आणि दानार्पण होत असताना आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण दानार्पणावरची प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्हाला तू ख्रिस्त दिलास. तो वधस्तंभधारी ख्रिस्त दिलास. त्याने आम्हाला आव्हान केलं, वधस्तंभधारी व्हा, मला अनुसरा, जेथे मी आहे तेथे तुम्ही याल. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की वधस्तंभधारी होण्याचं सामर्थ्य तू आज आम्हाला तुझ्या संदेशाच्या द्वारे दिलेला आहेस. बापा, या समय मंडळी तुझ्या पुढे येत आहे, आपलं दान घेऊन येत आहे. प्रभू, ते दान स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे बापा. आणि बापा परमेश्वरा, आम्हाला विशेष प्रकारे आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याग करता येऊ दे. या 40 दिवसांमध्ये अधिक आणि अधिक त्याग करता येऊ दे. तो केवळ पैशांचा नव्हे तर आमच्या स्वतःचा त्याग करता येऊ दे. स्वतःचा आत्मत्याग करता येऊ दे. सहाय्यक धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थात तेथे भरली. दिव्य स्फुर अवनी दिपली मुळचे तेजाचे, त्याला उडे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भय रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उडे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे, त्याला उडे रे कशाचे. आपण दानावर आशीर्वाद मागूया, प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, तू आम्हाला भरभरून खूप आशीर्वाद दिलेले आहेस आणि तुझी इच्छा आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आम्ही जितकं तुला देऊ तितकं तुझ्याकडून आम्हाला मिळणार आहे. हा विश्वास आमच्या देण्यामध्ये असू दे. आणि तू आम्हाला सांगितलं आहे संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. प्रभू, तुझ्या मंडळीने आज संतोषाने तुला दिलेला आहे आणि म्हणून बापा परमेश्वरा, आज तुझ्या मंडळीसाठी तू संतुष्ट आहेस.
बापा आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे सर्व दान तू स्वीकारून शुद्ध पवित्र कर तुझ्या पवित्र कार्यासाठी. याचा उपयोग होऊ दे आणि ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्या सर्वांना तू बरकतीचे तुझे आशीर्वाद दे, राखून ठेवलेले आशीर्वाद दे, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले आशीर्वाद दे. बापा सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. धनताना प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमचे स्वर्गीय बापा. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वाबरोबर असो. आमेन.